बरं मग मला सांग, ज्या कोणी हे तुला करायला सांगितलं ती व्यक्ती आत्ता इथे कुठे कोर्टात दिसते तुला? बघायला गेले सगळे आणि तिने टेन्शन सुपर्ण टेन्शन आणि सुपर्णाकडे तिने बोट दाखवलं. सुपर्णाकडे बघताय उशीर ना माझं वाटतंय की या भावनाने मुद्दापणे ही मुलगी आहे. तिला शिकवली काय बोलायचंय. बोलली नाही सर, खरंच मला वाटलंच नाही. माझ्या मी कोणाला सेल्फूर करायला लागेल, पैसा वेस्ट पैशाची मदत करायला लागेल म्हणून मी हे काम केलं. पण आता मला कळतंय की माझं चुकलंय. सुपर्णा म्हणजे हे पण बनवलंय माझ्या या भावना तिकडे डॉक्युमेंट घेतले. डॉक्युमेंट घेऊन ती जजकडे गेली. जज डॉक्युमेंट वगैरे चेक करताय. टेन्शन सुपर्णा टेन्शन करायच्या सगळ्यांना तुला टेन्शन आलं आणि भावना पर्यंत निघून राहिले तिकडे. चेक करताय आणि जज म्हणले हा नंबर कोणाच्या नावाने आहे त्याचे डॉक्युमेंट लिहिले आहे. भावना आमच्या साक्षीदार सिक्युरिटीसाठी हे करण्यात आलं. रेडी सर, आमचा साक्षीदार फिटवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं. या गोष्टीची कोर्टाने दखल घेतली. सर, हा माझ्या लहान बहिणीचा मित्र आहे आणि लग्नाच्या वेळी आम्हाला 2 दिवस आधीपासून मदतीसाठी तो आला. तो लग्नाच्या हॉलवरही पूर्ण वेळ होता आणि तो आमचा फॅमिली मेंबरही नाही. विश्वास, तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुमचं पूर्ण नाव? मी विचार भावना तिची बाजू मांडण्याच्या आधी मला कोर्टासमोर एका महत्वाच्या व्यक्तीला आणायचं. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन नंतर भावना घेऊन नाही. ऑब्जेक्शन भावना घेऊन भावना देवी, यू कॅन प्रोसीड. मला प्लीज असं ऐकून घ्या, कारण या साक्षीदारामुळे आपल्या केसचं रूप बदलू शकतो. हे बघा, तुम्हाला जर का नवीन साक्षीदाराला बोलवायचं असेल तर ते वकिलामार्फत बोलवा. पोहोचलेला माणूस आहे. मागे मला काही दिवसांपूर्वी पैसे दिले होते आणि त्याबद्दल एक साहेब हा पोहोचलेला माणूस आहे. काही दिवसामध्ये मला पैसे दिले होते आणि गाडी ठोकायला सांगितली होती. नेमकं काय सांगितलं होतं? कोर्टात स्पष्ट करून सांग. काय